वासरू असं की अशक्तपणे दिसत नाही. नमस्कार, माझं नाव अजित बबन मडके, गाव खोची, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मी कन्हैयाचे गोवत्स गोष्ट, कन्हैया जननी, कन्हैया गोल्ड हे तिन्ही पण वापरलेले आहेत. गोवत्स बूस्टचा रिझल्ट आम्ही लहान वासरापासून म्हणजे व्याल्यानंतर 1 महिन्यापासून चालू केलं. त्याचा रिझल्ट चांगला आहे. आता ह्या कालवडीला तेच चालू आहे. आता कालवड ही 7 महिन्याची आहे. आता कालवडीची ग्रोथ वगैरे चांगली आहे, वजन पण चांगलं आहे. कन्हैयाचे प्रोडक्ट वापरल्यापासून आम्हाला डॉक्टर पण कमी लागतात आणि दूध वाढायला लागलं. फॅट एस-एन-एफ पण चांगला आहे. 8.5 एस-एन-एफ बसतो आणि 4 फॅट बसतो. आमचं दूध ह्याच्या आधी ज्या वेळेला वापरत होतो इतर खाद्य, त्याच्यापेक्षा आता हे कन्हैया वापरल्यापासून दूध वाढ मिळाले. एक 10 लिटरपर्यंत वाढ मिळाली. कन्हैया वापरल्यापासून वीक दिसत. जननीमुळं फायदा म्हणजे वेताना काही त्रास झालेला नाही, अशक्त झालेलं नाही आणि त्याची वार व्यवस्थित 5 तासाच्या आत वार पण पडले व्यवस्थित, काय अडचण पण नाही आलेली. नाही इतर वेळेला कसं होतं, डॉक्टरांना बोलवा, वडून काढा, कॅल्शियम वगैरे द्या, असं जे काय होतं ते जननी वापरल्यामुळं काय झालेलं नाही. गोवत्स बूस्टमुळं वासराची वाढ पण चांगली होते. वासरू असं की अशक्तपणे दिसत नाही. मी आता इतर शेतकऱ्यांनाही सांगू इच्छितो की कन्हैयाच्या गोवत्स बूस्टपासून जन्मल्यापासून आम्ही 21व्या दिवसापासून चालू केले, ते 11व्या महिन्यापर्यंत चालू केले. त्यामुळं वाढ पण चांगली झाली आणि लवकर माझावर आल्यामुळे आम्ही बूस्ट वापरले. त्यानंतर गाभण राहिल्यानंतर आम्ही जननी हे वापरले. जननी वापरल्यामुळं जनावरं अशक्त न होता सशक्त आणि पोषण चांगलं होते. वासराचं पण पोषण होते आणि वार पडण्यास मदत होते.